श्री स्वामी समर्थ. तर येते रविवारी म्हणजे 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर आपण आज काही तुळशी संबंधित रिलेटेड आपण त्या संबंधित काही उपाय बघणार आहोत. अतिशय सोपे उपाय, तर नक्की करा. गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असे म्हणतो आणि हिंदू धर्मामधील एक अतिशय महत्त्वाचा सण असा मानला जातो. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेची साजरी केली जाते. तर यंदा गुरुपौर्णिमा 21 जुलैला रविवारी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. तर या दिवशी शिष्य त्यांच्या गुरुबद्दल आदर आणि भक्ती व्यक्त करतात. गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे. या दिवशी विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या भगवान व्यास यांचे स्मरण केले जाते. तसेच गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा केली जाते. तर या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर आपण असे काही उपाय बघणार आहे. नक्की उपाय करून बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच त्या 16 शृंगाराचे सामानही अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते. पुढचा उपाय आपला आहे इच्छापूर्तीसाठी तुळशीचे उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धाग्यात 108 गाठी बांधा आणि नंतर तुळशीला ते बांधा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास तुळशी मातेची प्रार्थना करा. या उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. पुढचा उपाय आहे लग्नासाठी तुळशी संबंधित उपाय. म्हणजे ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा. असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ ठेवावा. कर्जमुक्तीसाठी उपाय. तुम्हाला कर्जासंबंधित समस्यांना सतत सामोरे जावे लागत असेल तर गुरुवारी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तसेच श्री नारायणाच्या मंत्राचा 11 वेळेस जप करावा. मंत्र आहे ओम नमो भगवते नारायणम. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. तर अशा प्रकारे मी एक छोटीशी माहिती तुम्हाला सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.